मतदान जनजागृती उपक्रमांतर्गत मुस्लिम समाजाच्या वतीने जळगाव जिल्हा मुस्लिम मनियार बिरादरीचे अध्यक्ष फारुक शेख यांच्या नेतृत्वात जळगाव शहरातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील प्रमुख पुरुष महिला सदस्यांनी जळगाव जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अशोक पिनोटे यांची भेट घेऊन त्यांना पर्दा नशीने बूथ जास्तीत जास्त संख्येने उपलब्ध करून द्या अशी एकमुखी मागणी केली आहे। या बूथमुळे मतदानाची टक्केवारी कमी होण्याची विविध कारणे असली तरी त्यात प्रामुख्याने हे एक कारण असून मुस्लिम बहुल भागातील मतदान केंद्रांवर बुरखा घातलेल्या महिला मतदानासाठी आल्यावर त्या ठिकाणी उमेदवारांचे बूथ एजंट एकमेकांशी भेटतात, बोगस मतदानाचा आरोप करतात। एवढेच नव्हे तर एजंटांकडून बुरखा काढण्याची मागणी करून वाद सुरू होतो। यामुळे महिला मतदानावर परिणाम होतो, त्याचा परिणाम मतदानाचा वेग मंद होतो। या गंभीर समस्येला तोंड देण्यासाठी निवडणूक आयोगाने पर्दा नशीन बूथ ही संकल्पना तयार केली असून त्याची अंमलबजावणी विविध लोकसभा क्षेत्रात करण्यात यावी, तसेच बूथवर महिला मतदान कर्मचारी तैनात करण्यात यावे, जेणेकरून लोकसभा रावेर आणि जळगाव या दोन्ही क्षेत्रात मुस्लिम महिला मोठ्या प्रमाणावर असल्याने मतदान हक्क बजावतील अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। या बुरखाधारी महिलांची खास उपस्थिती यावेळी होती। अॅडव्होकेट नसरुम फातिमा, लेमा नाझिया अहमद, शाहीन फारुका, नाझेर हसेन, कमरुनिया इक्बाल, नसीम सय्यद, फारुक जरीन, अब्दुल रऊफ, शकीला जावेद, हजरा फारुक शेख, अफसाना तैयब यांनी प्रशासनाकडे आपल्या मागणीसाठी साकडे घातले। अस्सलाम वालेकुम। 13 मई 2024 को जो इलेक्शन होने जा रहा है तो उस पर खासतौर से शरीयत की पाबंदी से और जो भी लोग अपने गवर्नमेंट के प्रोसेस के हिसाब से जो भी इलेक्शन होने के बूथ पे जो लेडीज आती है तो वहाँ पे हमारी मुस्लिम महिलाएं बहुत कम संख्या में आती है, क्योंकि वहाँ पे है ना जेंट्स अलाउड करते, लेडीज़ ज़्यादा नहीं करते। और वहाँ पे फिर जब डॉक्यूमेंट चेकिंग होती है तो बोलते हैं आप भाई नकाब हटाइए, आप वही है यह चेकिंग। इसमें हमारी जो शरीयत की थोड़ी पाबंदियाँ हैं जिसकी वजह से हम नकाब नहीं हटा पाते और ये डिफ़िकल्ट इससे गुजरना पड़ता है मुस्लिम महिलाओं को। इसलिए हमारी गवर्नमेंट से अपील है कि आप ज़्यादा से ज़्यादा मुस्लिम महिलाओं की हम वोटिंग करवाएंगे और आप आपके बूथ पर ओनली मुस्लिम ही डिपार्टमेंट सिलेक्ट कीजिए। रावेर लोकसभा क्षेत्रात निवडणूक निर्णय अधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी अशोक पिनोटे यांनी शिष्टमंडळाची चर्चा करून आवश्यक ते पडदा नशीन बूथची व्यवस्था करण्यात येईल व आयडी प्रूफसाठी सुद्धा महिला कर्मचारी नेमण्यात येतील असे आश्वासन दिले। यावेळी मनियार बिरादरीचे अध्यक्ष फारुक शेख, कुलजमातीचे अध्यक्ष सय्यद चांद, हुफाजा फाउंडेशनचे हाफिज रहीम पटेल, राष्ट्रवादी अल्पसंख्याक शरद पवार गटाचे अध्यक्ष मजहर पठाण, उत्तर महाराष्ट्र विद्यार्थी संघटनेचे एमआयएमचे अध्यक्ष सय्यद सनेर, एयू सिकलगार फाउंडेशनचे अध्यक्ष अनवर खान, सामाजिक कार्यकर्ता तथा शाह बिरादरीचे अनिश शाह, इम्दान फाउंडेशनचे मतीन पटेल, मिजान फाउंडेशनचे तथा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कासिम उमर, उस्मानियाचे रईस शेख, शिकलगार बिरादरीचे मुजाहिदीन खान, मरकज फाउंडेशनचे अब्दुल रऊफ रहीम, खरादी संघटनेचे मोहसिन युसुफ यांची उपस्थिती यावेळी होती। जनजागर मराठीसाठी फिरोज तडवी, यावल।